नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय गणित धडा क्रमांक 1 परिमेय संख्या व अपरिमेय संख्या सराव संच क्रमांक 1.4 आपण आज सोडवूया। त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे परिमेय संख्या कोणत्या आणि अपरिमेय संख्या कोणत्या। याच्या आधी आपण परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे बघितलेलं आहे। जसं 3/2 ऋण 5/8 2 4 ह्या परिमेय संख्या आहेत। मग अपरिमेय संख्या कोणत्या? जसं वर्गमुळात 2 वर्गमुळात 5 किंवा 2 अधिक वर्गमुळात 3 अशा प्रकारच्या संख्या असतील तर आपण त्यांना अपरिमेय संख्या म्हणतो। आज आपण बघणार आहोत अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या। सराव संच 1.4 मधील पहिला प्रश्न आहे, तो मी इथे लिहिला आहे बघा। वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे। त्या आधारे वर्गमूळ 3 ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिल्या आहेत। त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा। बघा, इथे आकृती काढलेली आहे। आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही एक संख्या रेषा काढलेली आहे आणि या संख्या रेषेला या ठिकाणी ओ मध्यबिंदू आहे। इथून या बाजूला 1 आणि या बाजूला ऋण 1। त्यानंतर त्याच्या पुढे एक बिंदू घेतलेला आहे, त्याचं नाव Q आहे आणि त्याचं माप आहे वर्गमुळात 2। आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा लंब काढलेला आहे आणि हे जेवढं अंतर आहे O पासून Q पर्यंत तेवढंच अंतर Q पासून R पर्यंत आहे। त्यानंतर QR हे 2 बिंदू जोडल्यानंतर त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतो। बघा, कृतीमध्ये काय लिहिलेलं आहे। कृती 1 संख्या रेषेवर Q हा बिंदू टिंब संख्या दर्शवतो। त्याचे उत्तर आहे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2। Q बिंदूपाशी एक संख्या रेषा काढली आहे। Q बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे। ही लंब रेषा आहे। त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे। म्हणजे इथे बिंदू आकृतीमध्ये R आहे। नंतर OR जोडल्यामुळे म्हणजे O आणि R जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो। म्हणजे हा जो त्रिकोण आहे याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो। या ठिकाणी हा कोण काटकोन आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि काटकोनासमोरची बाजू कर्ण आहे। अशा प्रकारची आकृती असते तिला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो। बघा, इथे काटकोन त्रिकोण पुढे दिलेला आहे। रेख OQ बरोबर वर्गमुळात 2 म्हणजे O पासून Q पर्यंत हे जे माप आहे ते आहे वर्गमुळात 2। आणि रेख QR याला आपण 1 म्हटलेलं आहे, कारण इथून इथपर्यंत एक एकक अंतर आहे आणि हे सुद्धा एक एकक अंतर आहे, म्हणून त्याला म्हटले
1. मग पुढे पायथागोरसच्या प्रमेयानुसार तर काटकोन त्रिकोण आहे, कर्ण आणि 2 बाजू आहे, तर त्या ठिकाणी 2 बाजू दिलेल्या असताना तिसरी बाजू काढता येते. पायथागोरसचे प्रमेय आहे रेख ओ आर चा वर्ग रेख बरोबर रेख ओ क्यू चा वर्ग अधिक रेख क्यू आर चा वर्ग. त्यानंतर इथे आपल्याकडे माप दिलेलं आहे बघा. ओ क्यूचे माप आहे वर्गमुळात 2 आणि हा वर्ग आहे. आणि क्यू आरचं माप आहे 1 वर्ग. आता वर्गमुळात 2चा वर्ग असेल 2 आणि 1चा वर्ग 1च असेल. 2 आणि 1 किती झाले 3. आणि म्हणून हा जर 3 असेल तर त्याचा ओ आर जर काढायचा असेल तर ते असेल वर्गमुळात 3. म्हणजे 3चं वर्गमूळ असेल वर्गमुळात 3. पुढे म्हटलेलं आहे ओ आर एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेला जेथे छेदतो त्या रेषेला सी हे नाव देऊन सी हा बिंदू वर्गमुळात 3 ही संख्या दर्शवतो. काय म्हटलं या ठिकाणी हे जे अंतर आहे ओ आणि क्यू हे अंतर एवढं घेतल्यानंतर इथे आकृती अशी काढलेली आहे. इथून इथपर्यंत हा कंस काढलेला आहे आणि हा कंस इथे छेदतो त्या ठिकाणी इथे छेदतो त्या ठिकाणी सी बिंदू घेतला. त्याचं माप आहे वर्गमुळात 3. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलं आहे की वर्गमुळात 3 ही संख्या कशी दाखवायची त्याची ही कृती आपण बघितलेली आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न मी इथे लिहिलेला आहे. 2 प्रश्न एकत्र लिहिलेले आहे कारण आपण एकच आकृती काढणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आहे संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. आणि तिसरा प्रश्न आहे संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. यासाठी प्रथम आपण एक संख्या रेषा काढूया. ही संख्या रेषा मी काढली आणि या संख्या रेषेवर मी इथे 0 म्हणजे हा ओ हा बिंदू घेतो. त्यानंतर या ठिकाणी हे एकक अंतर 1 आणि मग पुढचा बिंदू घेतला आहे जी आपली मागची आकृती होती तीच आकृती. त्यामध्ये आपण याचं जे माप आहे ते वर्गमुळात 2 असं घेतलेलं आहे. लक्षात घ्या, मागची जी आकृती होती हीच आकृती, या आकृतीमध्ये हीच संख्या रेषा मी काढली आहे. ओ पासून हा वर्गमुळात ओ पासून हा वर्गमुळात 2 हीच आकृती इथे मी काढत आहे. बघा, इथे हा सुरुवातीचा बिंदू 1 आणि या ठिकाणी हा बिंदू आलेला आहे. मग बघा, आपण आधी याला आपण क्यू बिंदू नाव देऊया. क्यू आणि
क्यू मधून आपल्याला लंब टाकायचा आहे. यासाठी लंब कसा काढतात, तर या गुण्याचा हा काटकोन आहे, या काटकोनाची ही बाजू आणि ही एक बाजू ही आपल्याला आखायची आहे. म्हणजे हा लंब आहे, हा इथे लंब आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे अंतर आहे ओ पासून क्यू पर्यंत, याला आपण एकक अंतर म्हटलेलं आहे. तेवढंच अंतर आपल्याला क्यू पासून इकडे पाहिजे. मग या ठिकाणी आहे. मग हा बिंदू आहे, याला आपण नाव देऊ शकतो आर, किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही नाव देऊ शकतात. मग आता ओ आर जोडायचं आहे, ओ आर जोडायचं आहे. आणि हा झाला काटकोन त्रिकोण, जो मागच्या आकृतीमध्ये पुन्हा दाखवतो बघा. हा काटकोन त्रिकोण आपण या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, कंपासमध्ये ओ आर एवढं अंतर घ्यायचं आहे, हे एवढं. आणि असं ठेवायचं आहे. ओवर ठेवलेलं आहे टोक, ह्याचं टोक जे आहे ते ओवर ठेवलेलं आहे. आणि या बिंदूतून आपल्याला कंस काढायचा आहे, असा हा कंस काढला. इथून हा असा कंस काढलाय आणि त्याला तुम्ही नाव देऊ शकता सी. आणि तो बिंदू आहे वर्गमुळात 3. म्हणजे या रेषेवर ही संख्या आपण दाखवली, वर्गमुळात 3, जी मागच्या आकृतीमध्ये आपल्याला माहिती आहे. पुढे काय करायचं, पुन्हा याच्यावर लंब टाकायचा आहे. कुठे, आता सी बिंदूवर लंब टाकायचा आहे. बघा, हा लंब टाकला. पुन्हा हे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे तेवढं अंतर इथे पण पाहिजे. एक एकक जे अंतर अगोदर घेतलं होतं तेवढंच अंतर इथे पण पाहिजे. इथे घेतलं ते तो बिंदू, त्याला तुम्ही नाव देऊ शकता एस. आता काय करतो बघा मी, आता एस आणि ओ जोडायचं आहे. अगोदर आपण आर ओ जोडला होता, आता एस आणि ओ जोडायचं आहे. बघा, पुन्हा हा काटकोन त्रिकोण तयार झाला. इथे पण काटकोन त्रिकोण होता. आता हा ओ एस सी किंवा ओ सी एस हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आता पुन्हा कृती तीच करायची. ओवर टोक ठेवायचं आणि एस पर्यंत ओ एस एवढं अंतर घ्यायचं. ओ एस एवढं अंतर घ्यायचं. आणि पुन्हा इथून असा कंस काढायचा, हा असा, जसा आपण इथून काढला होता. पुन्हा ओ पासून असा कंस काढलाय आणि त्या बिंदूला नाव द्या तुम्ही डी. आणि हे जे माप असेल ते असेल 2. आपण वर्गमुळात जर 4 आलं असेल तर त्याची किंमत 2 असते. म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 4 न लिहिता मी 2 ही किंमत लिहिली आहे, लक्षात घ्या. पुन्हा तीच कृती करायची. डी बिंदूवर लंब टाकायचा आहे.
आणि पुन्हा हे जेवढं अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर इथे घ्यायचं. तो बिंदू आहे U आणि पुन्हा तीच कृती करायची. UO जोडायचं आहे, U आणि O जोडायचं आणि UO एवढं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि O वर टोक ठेवून पुन्हा कंस काढायचा. हा कंस झाला. याला नाव द्या E आणि हे झालं वर्गमुळात 5. लक्षात घ्या, आपण क्रमाने घेत आहे. पुन्हा इथे लंब टाकायचा E वर, E वर पुन्हा लंब टाकायचा. आणि पुन्हा हे जेवढं अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर याच्यावर घ्यायचं आहे. ते आहे ते बिंदू घ्यायचा आहे V आणि पुन्हा V आणि O जोडायचं आहे आणि VO एवढं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. VO एवढं अंतर घेतलं आणि पुन्हा कृती करायची. कंस काढायचा. हा कंस काढला आणि हा बिंदू असेल F आणि त्याचं माप असेल वर्गमुळात 6. पुन्हा लंब टाकायचा आहे. तीच कृती मी पुन्हा पुन्हा करतो, लक्षात ठेवा. हे एवढंच अंतर पुन्हा घ्यायचं आहे आणि त्याचं नाव द्यायचं आहे W आणि O जोडायचं आहे. ते मी जोडलं आणि WO एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि ओवर ठेवून कंस काढायचा. हा कंस आणि तो बिंदू असेल वर्गमुळात 7 आणि त्याचं नाव तुम्ही देऊ शकता G. म्हणजे प्रश्नामध्ये जे म्हटलेलं होतं संख्या रेषेवर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 7 ह्या संख्या दाखवा म्हटलं होतं, ते आपण दाखवलंय. धन्यवाद.